नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, हे बघा, अगर तुम्ही अरेंज मॅरेज करत असाल तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, जेव्हा तुम्ही मुलगा या मुलगी कोण पण असो, जेव्हा तुमच्या पार्टनर बरोबर आतमध्ये रूम मध्ये बोलायला पाठवता आई वडील, तर प्लीज हा एक क्वेश्चन विचारा. तुम्ही विचारणारच आहेत, रिलेशन मध्ये होतं की नाही, रिलेशन झालं की नाही, काय काय झालं हे तर विचाराल. पण हे एक प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचं ब्रेकअप कसं झालं हे प्लीज त्याला विचारा. हे बघा, अगर ब्रेकअप असं तोडफोड झाला असेल ना, म्हणजे असं याने मारलं त्याने मारलं, पोलीस स्टेशन पर्यंत लफडा गेला, नंतर याचं पकडलं गेलं प्रकरण, आणि मग नंतर तू त्या दोघांनी एक दुसऱ्यांना ब्लॉक केलं, हे चालेल. असं ब्रेकअप असलं पाहिजे. असा पार्टनर खूप चांगला आहे, हे का हे पुढे सांगतो. पण अगर असं म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये ब्रेकअप झालं ना, की नाही मग आम्ही दोघी कंटाळलेलो, आमच्यात खूप भांडणं होत होती, त्यानंतर आम्ही दोघांनी डिसाईड केलं आणि आनंदाने ब्रेकअप घेतलं, प्लीज असे ब्रेकअप चालणार नाही. याच्या मागचं रिझन हे आहे ना, की असे जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये ब्रेकअप झालेले असतात हे खूप कॉन्टॅक्टमध्ये राहतात एक दुसऱ्यांचे, आणि जेव्हा अशा लोकांचं लग्न होतं ना, ते ना आपल्या पार्टनरला त्या एक्स बरोबर कम्पेअर करत असतात, नेहमी नेहमी कम्पेअर करत असतात. त्याने भांडणही होऊ शकतं, नंतर डिवोर्स पण होऊ शकतात. पण हे जे तोडफोड झालेले ब्रेकअप असतात हे 100% तुमच्या बरोबर लॉयल राहतील. त्यामुळे ब्रेकअप कसं झालं हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, प्लीज विचारा. आणि तुमचा मित्र अगर अरेंज मॅरेज करत असेल या मैत्रीण करत असेल, त्यांना हा व्हिडिओ पाठवा.